माझं नाव सागर. मी एका मोठ्या बंगल्यावर घरकाम आणि ड्रायव्हर म्हणून नोकरीला होतो. बंगल्याचे मालक खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यामुळे ते कामाच्या निमित्ताने नेहमी शहराबाहेर असायचे. बंगल्यावर फक्त त्यांच्या पत्नी म्हणजेच आमच्या मालकीनबाई असायच्या. मालकीनबाई दिसायला खूप सुंदर, श्रीमंत आणि ऐशोआरामात जगणाऱ्या स्त्री होत्या. मी दिवसभर त्यांची सगळी कामं करायचो. त्यांना मार्केटला घेऊन जाणं, घर आवरणं, सगळं काही. त्या दिवशी दुपारची वेळ होती. ऊन कडक असल्यामुळे संपूर्ण बंगला अगदी शांत होता. मालक 2 दिवसासाठी मुंबईला गेले होते. मी माझं काम संपवून हॉलमध्ये उभा होतो. तेवढ्यात मालकीनबाईंनी मला त्यांच्या बेडरूममध्ये आवाज दिला. मी आत गेलो तर त्या बेडवरती पालथ्या झोपल्या होत्या. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, "सागर, आज माझे पाठ आणि खांदे खूप दुखतायत रे. जरा ते तेल घे आणि माझ्या पाठीची हलकीशी मालिश करून दे." त्यांचं हे बोलणं ऐकून आधी तर मी खूप संकोचलो. मनामध्ये एक भीती होती की आपण एक नोकर आहोत, हे कसं करायचं. पण मालकीनबाईंचा हुकूम होता म्हणून मी घाबरत घाबरत तेलाची बाटली घेतली आणि त्यांच्या पाठीवरती तेल लावून हळूहळू मालिश करायला सुरुवात केली. त्यांचा तो गोरा रंग आणि पाठीचा मऊ स्पर्श लागताच नकळत माझ्या मनातल्या भावना चाळवल्या गेल्या. माझ्या हाताचा वेग हळूहळू वाढायला लागला. वासनेच्या भरात माझा स्वतःवरचा ताबा सुटत गेला आणि मालिश करता करता मी माझा हात हळूहळू पाठीवरून कमरेच्या दिशेने सरकवला. मला वाटलं होतं की मालकीनबाई माझ्यावरती ओरडतील किंवा मला घराबाहेर काढतील. पण तसं काहीच घडलं नाही. उलट तो स्पर्श अनुभवताच मालकीनबाईसुद्धा एक वेगळ्याच जोमामध्ये आल्या. त्यांच्याही मनातलं एकटेपण आणि वासना जागी झाली. त्यांनी एकाच झटक्यात मागे वळून माझा हात पकडला आणि मला पूर्ण ताकदीने स्वतःच्या जवळ ओढलं. त्यांच्या डोळ्यामध्ये कमालीची ओढ आणि वासनेची आग दिसत होती. त्या माझ्याकडे बघून अत्यंत मादक आवाजात म्हणाल्या, "सागर." त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या डोक्यातील उरलीसुरली भीतीही पळवून लावली. मी त्यांचा इशारा समजलो. त्या पुन्हा बेडवरती पालथ्या झाल्या आणि मी मागून त्यांच्या शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली. त्या बंद खोलीत त्या शांत दुपारी आम्ही दोघंही जातपात, श्रीमंती, गरिबी आणि नात्यांच्या सगळ्या मर्यादा विसरून वासनेच्या अथांग डोहात पूर्णपणे वाहून गेलो. खोलीमध्ये फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच आणि चुकीच्या गोष्टींचा शेवट फार वाईट होतो. आम्ही दोघंही त्या सुखाच्या आणि आनंदाच्या सर्वोच्च शिखरावरती होतो. आम्हाला आजूबाजूच्या जगाचं काहीच भान नव्हतं आणि नेमका त्याच वेळी अचानक बेडरूमच्या दरवाजाचा लॉक उघडल्याचा आवाज झाला. आम्ही दोघंही दचकलो. पण आम्ही स्वतःला सावरणार किंवा कपडे परिधान करणार त्याआधीच बेडरूमचा दरवाजा धाडकन उघडला आणि समोर थेट मालक उभे होते. मुंबईची मीटिंग लवकर संपल्यामुळे ते कोणालाही न सांगता अचानक घरी परतले होते. समोरचं ते नग्न आणि आक्षेपार्ह दृश्य पाहून मालकाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काही क्षणासाठी ते सुन्न झाले, पण दुसऱ्याच सेकंदाला त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या डोळ्यामध्ये जणू अंगार फुलला होता. त्यांनी ओरडून विचारलं, "हे काय चाललंय माझ्या घरात?" मालकीनबाईंनी भीतीने पटकन चादर अंगावरती ओढली आणि रडायला लागल्या. पण मालकांचा सगळा राग माझ्यावर निघाला. ते माझ्या दिशेने धावून आले. मी नग्न अवस्थेतच बेडवरून खाली उतरलो आणि त्यांच्यासमोर हात जोडले. "मालक, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली." पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. त्यांनी बाजूला ठेवलेला एक जड शोपीस उचलला आणि थेट माझ्या डोक्यात मारला. माझ्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मला केसांना धरून बेडवरून खाली पाडलं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. ते माझ्या अंगावरती अक्षरशः तुटून पडले होते. मी वेदनेने विव्हळत होतो, रडत होतो, पण माझ्या पाठीवर आणि पोटावर त्यांचे प्रहार चालूच होते. मारून मारून जेव्हा मी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलो, तेव्हा त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना आत बोलावलं. त्या रक्षकांनी मला तशाच अवस्थेत ओढत बंगल्याच्या बाहेर काढलं आणि रस्त्यावरती फेकून दिलं. जाताना मालक मला कडक आवाजात म्हणाले, "जर यानंतर या शहरात किंवा माझ्या बंगल्याच्या आसपास दिसलास तर तुझा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही." त्या रात्री मी कसा तरी जीव वाचून रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिथून पळ काढला. मला माझी नोकरी तर गमवावी लागलीच, पण त्यासोबतच एका रात्रीत माझी अब्रू वेशीवरती टांगली गेली. आज मी त्या शहरापासून खूप दूर एका साध्या गावात राहतोय.
त्या मारहाणीचे वन आज माझ्या शरीरावर कोरले गेले, पण त्याहूनही मोठा डाग माझ्या मनावर लागला. आज जेव्हा मी शांत बसून त्या दिवसाचा विचार करतो तेव्हा मला प्रचंड पश्चाताप होतो. मला समजलं की क्षणिक सुखाच्या आणि पैशाच्या आमिषापोटी आपण घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला मृत्यूच्या दारामध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच सांगतो, आपल्या मर्यादा कधीच ओलांडू नका, कारण वासनेचा शेवट हा नेहमी विनाशानेच होतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.